हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू VES ब्लॉग्स. तर कसे आहात सर्वजण? होप सगळे मजेत असाल. तर आज दीदीचा फोटोशूट करायचा आहे. तिला साडी घालून फोटो काढायचे आहेत आणि त्यानंतर तिला दुपारून तेलगावला जायचं आहे, कारण तिची 12वीची परीक्षा चालू आहे, म्हणजे प्रॅक्टिकल चालू आहे. तर त्याच्यासाठी जायचं आहे तिला दुपारून भैया सोडत. आणि त्यानंतर संध्याकाळी मावशी येणार आहे, तर तिला यायला पण उशीर होणार आहे. तर म्हटलं ब्लॉग हा सकाळीच चालू करावा, कारण दीदीला साडी वगैरे घालाल, फोटो वगैरे काढत, नंतर ती दुपारून जाणार आहे आणि संध्याकाळी मावशी येणार आहे, तर ते पण पाहायला भेटेल. तर बघूयात की आजचा व्लॉग कसा होतोय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर हे बघा, दीदी आवरून घेते आता आणि हिचं आवरायचं होतं आणि त्याच्याचमध्ये काय झालं, आमच्या आदितीची प्रॅक्टिस होती, कारण तिचा डान्स होता, तर तिला पण साडी घालायची होती. तर हे बघा, तिला साडी घालून दिली आणि त्यानंतर ती गेली. तर आदितीचं आवरून देत होते तोपर्यंत इथं स्नेहानं हेअरस्टाईल केली दीदीची. तर हे बघा किती छान हेअरस्टाईल केली आहे. स्नेहा म्हणजे माझ्या 2 नंबरच्या मावशीची मुलगी, तर ती आहे. आणि हे बघा हेअरस्टाईल वगैरे झाली, आता तिचं आवरून घेतो सगळं. तर दीदूचं पण आवरून घेतलं होतं. आता आम्हाला फोटो आणि व्हिडिओज काढायचे होते. तर व्हिडिओ वगैरे बघा किती छान आले. तर व्हिडिओ पण या क्लिपमध्ये मी ॲड केलेले आहेत आणि फोटोज पण ॲड केलेले आहेत. तर चला मग पहा. तर फोटो वगैरे काढून झाले आणि त्यानंतर तिला जायचं होतं तेलगावला. तर तिची प्रॅक्टिकलची एक्झाम होती, त्यामुळे तर भैया तिला सोडून येतोय तिकडे. बघते कसं बघायलंय. बोल ना त्याला, बघते हा होऊन करते. शंभू म्हण ना. काय करायला हा बोल त्याला. तर मावशीने जेवण वगैरे केलं, तिचं आवरून दिलं आणि ती नंतर गेली. आणि ही बघ आमच्या आदितीला नवीन साडी घेतली तिच्या डान्ससाठी. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.